नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. 15% सामाजिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजना यामधील जी घरे असतात ही प्रायव्हेट बिल्डरकडून म्हाडाला मिळालेली असतात. पण आत्ताच आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार इथून पुढे ही घरे म्हाडाला मिळणार नाहीत, तर ही घरे महानगरपालिकेला मिळणार आणि महानगरपालिकेतर्फे ही घरे विक्री केली जाणार आहेत. ही सर्व बातमी आल्यानंतर अर्जदार हे मोठ्या चिंतेमध्ये होते, कारण येणारी कोकण मंडळाची आणि पुणे मंडळाची लॉटरी येणार की नाही आणि यामध्ये ती घरे असणार की नाहीत याबद्दलची शंका मनात असतानाच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4,462 घरांची भव्य सोडत ही जाहीर केलेली आहे. याबद्दलचं सविस्तर वेळापत्रक व जाहिरात ही सोमवारी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि तसेच ही वेबसाईटवरती सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. 15% सामाजिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजनांतर्गत ही एकूण 4,462 सदनिकांसाठी विक्रीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण याचं वेळापत्रक काय आहे, कोणत्या ठिकाणी एकूण किती घरे आहेत त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मंडळाकडून ज्यावेळेस लॉटरी जाहीर होतात त्यावेळेस सर्वात जास्त अर्जदार हे 15% सर्वसमावेशक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजना यामध्ये एकूण किती घरे आहेत त्याची वाट पाहत असतात. कारण ही घरे प्रायव्हेट बिल्डरनी बांधलेली असतात आणि ही म्हाडाला दिलेली असतात. या घरांच्या किमती या बाजारभावापेक्षा कमी असतात, त्यामुळे या घरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते आणि याच घरांसाठी अर्जदार हे मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करतात. पण हे सर्व असतानाच महाराष्ट्र शासनाकडून असा एक GR काढण्यात आला की इथून पुढे 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% सामाजिक योजना या अंतर्गत जी घरे प्रायव्हेट बिल्डरकडून म्हाडाला मिळतात ती इथून पुढे मिळणार नाहीत, तर ही घरे महानगरपालिकेला मिळणार आणि महानगरपालिका ठरवणार की याचं वितरण कसं करायचं किंवा याची विक्री कशी केली जाणार आहे. या निर्णयामुळे सर्व अर्जदार हे संभ्रमात पडले आणि येणाऱ्या म्हाडा मंडळाच्या ज्या लॉटरी आहेत, कोकण मंडळाची, मुंबई मंडळाची, पुणे मंडळाची या ज्या लॉटरी असणार आहेत यामध्ये ही घरे असणार का, ही घरे असणार तर या शासन निर्णयानुसार ही घरे मिळणार का, किंवा या योजना ज्या आहेत या वगळल्या जातील आणि घरांची लॉटरी काढली जाईल. असं जर घडलं तर येणाऱ्या लॉटरीमधून 15% सामाजिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजना यामधील घरे यामध्ये समाविष्ट केली जाणार नाहीत आणि ही लॉटरी कदाचित जी 4 ते 5 हजार घरांची असणार त्याऐवजी ही 1,500 ते 2,000 घरांची सुद्धा येऊ शकते. हे सर्व असतानाच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी 4,462 सदनिकांच्या घरांच्या विक्रीची जाहिरात ही प्रसिद्ध केलेली आहे. याबद्दलचं वृत्त हे सर्व वृत्तपत्रांमध्ये तसेच वेबसाईटवरती सुद्धा याची जाहिरात काल रात्रीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण हे नेमकं वृत्त काय आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया. पुण्यात स्वतःच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण. म्हाडाच्या 4,462 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू. 13 ऑक्टोबरला सोड. म्हाडा पुणे मंडळातर्फे 4,462 परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी जाहीर झाली आहे. अर्ज नोंदणी सुरू झाली असून 13 ऑक्टोबरला ही सोडत काढली जाणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने पुण्यातील 4,462 घरांच्या विक्रीसाठी सोमवारी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून 15% सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 4,462 घरांसाठी 13 ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे. या घरांसाठी दुपारी म्हणजे काल 12 वाजल्यापासून नोंदणी, अर्ज विक्री, अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार किंवा झालेली आहे. दरम्यान खाजगी विकासकांच्या प्रकल्पातील घरे म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात घेण्याची ही शेवटची संधी इच्छुकांना असणार आहे. आता 20% योजना म्हाडाकडून काढून घेण्यात आली आहे. हा निर्णय लागू होण्यापूर्वी पुणे मंडळाला उपलब्ध झालेल्या 20% योजनेतील घरांचा या सोडतीत समावेश आहे. यानंतर 20%तील घरांचे वितरण पालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. पुणे मंडळाला 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,491 घरे उपलब्ध झाली आहेत, तर 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 2,971 घरे ही मंडळाला सोडतीसाठी मिळाली आहेत. त्यानुसार या घरांच्या एकूण 4,462 घरांच्या सोडतीसाठी पुणे मंडळाने सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली.
त्यानुसार या घरांसाठी दुपारी 12 वाजल्यापासून अर्ज नोंदणी स्वीकृती, अर्ज विक्री, अर्ज स्वीकृतीस सुरुवात झालेली आहे. तसेच दुपारी 12 वाजल्यापासूनच अनामत रकमेसह अर्ज सादर करण्यासही सुरुवात झालेली आहे. या सोडतीतील घरे नेमकी कुठे आहेत, त्याच्या किमती काय आहेत, अन्य माहितीसाठी दुपारी 3 वाजल्यापासून म्हाडाच्या संकेतस्थळावरती हे बुकलेट किंवा माहिती उपलब्ध झालेली आहे. म्हाडाच्या माध्यमातून पुण्यात परवडणाऱ्या दरात हक्काचे घर घेण्याची आणि अर्ज करणाऱ्यांसाठी इच्छुकांसाठी ही शेवटची संधी असू शकते. आता ही जी जाहिरात आहे ही सर्व वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे, सुरक्षित भविष्याची सुरुवात म्हणजे म्हाडाचे घर. 4,462 घरांची भव्य सोडत. 15% सामाजिक व 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 4,462 सदनिका यांच्या विक्रीसाठी पुणे मंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता नेमकं वेळापत्रक काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही 24 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजल्यापासून झालेली आहे. ऑनलाईन रक्कम स्वीकृती दिनांक हा 24 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजल्यापासून झालेली आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 ऑनलाईन रक्कम स्वीकृतीचा अंतिम दिनांक हा 15 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 बँकेत RTGS NEFTद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठीचा अंतिम दिनांक हा 16 सप्टेंबर 2026 संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपुरताच मर्यादित असणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ही 29 सप्टेंबर 2026 सायंकाळी 7 वाजता ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा 1 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ही 8 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 7 वाजता आणि याची सोडत ही 13 ऑक्टोबर 2026 सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे. यशस्वी अर्जदारांची नावे संकेतस्थळावरती प्रसिद्ध ही 13 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 6 वाजताही प्रसिद्ध केली जाणार आहेत. यानंतर विशेष सूचना काय दिलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. जाहिरातीमध्ये प्रत्येक योजनेच्या समोर रेरा नंबर नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार अर्जदारांनी संबंधित योजनेची रेरा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेऊन अर्ज करावा. सोडतीमध्ये नमूद योजनेचा बांधकाम दर्जा व आराखड्याबाबत तक्रारी असल्यास संबंधित प्राधिकरण अथवा महापालिका यांच्याकडे अर्ज करण्यात यावा. देकारपत्रात नमूद प्रशासकीय शुल्क स्तंभ 3 मध्ये उणे असल्यास अर्जदार विकासकासोबत विक्री करारनामा केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर सदरची रक्कम अर्जदारास वर्ग करण्यात येईल. यशस्वी अर्जदारांना देकारपत्र निर्गमित केले पश्चात अर्जदारांनी विकासकासोबत सदनिकेचा विक्री करारनामा केला आहे किंवा नाही याचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय सदनिका समर्पणाची कारवाई केली जाणार नाही किंवा शक्य होणार नाही. देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित विकासकाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. तदनंतरच अनामत रकमेच्या परताव्याबाबत विचार केला जाईल. शासनाच्या धोरणानुसार 15% सामाजिक व 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत विकासकाकडून मिळणाऱ्या सदनिकांची सोडत काढून विकासकांना यादी पुरवण्यापुरताच म्हाडाचा सहभाग राहील. आता 2 उत्पन्न गटासाठी यामध्ये घरे आहेत. अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच EWS गटासाठी उत्पन्न मर्यादा ही वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 6 लाखापर्यंत आणि अल्प उत्पन्न गट LIG वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 6,01,000 ते 9 लाखापर्यंत आहे. यानंतर टिपसुद्धा दिलेली आहे. 4ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित झाली नसली तरी अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात आणि अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती या फक्त अल्प उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात. उत्पन्नाचा पुरावा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा दाखला यातील पती पत्नी यांचे एकूण उत्पन्न हे ग्राह्य धरले जाईल. टीप: म्हाडा पुणे सोडत ऑगस्ट 2026 करिता ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. जाहिरातीतील अनावधानाने छपाई त्रुटी अथवा चूक आढळून आल्यास अर्जदारास सदरबाबत फायदा घेता येणार नाही. माहिती पुस्तिका ही 24 ऑगस्ट 2026 रोजी
दुपारी 3 वाजल्यापासून संकेतस्थळावरती उपलब्ध झालेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.